एका अशा व्यक्तीची कल्पना करूया जी अत्यंत धार्मिक विचारांची आहे. म्हणजे दिवसातून 5 वेळा नमाज पठण करणं. आणि आपल्या धार्मिक मूल्यांचं अत्यंत काटेकोरपणे पालन करणं. हो, अगदी. आणि ही व्यक्ती इराणसारख्या देशात राहते जिथे सभोवतालचं सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरण एका विशिष्ट चौकटीत बांधलेलं आहे. पण अचानक एके दिवशी ही व्यक्ती आपलं सामान बांधते आणि थेट भारताची वाट धरते. आणि तेही महाराष्ट्रातल्या इगतपुरीमधील धम्मगिरी पर्वतावर. बरोबर. आणि कशासाठी? तर चक्क सलग 10 दिवसांच्या पूर्ण मौन शिबिरात सहभागी होण्यासाठी. आता वरवर पाहता हा 2 अत्यंत भिन्न जगांचा म्हणजे भिन्न संस्कृती आणि विचारधारेचा खूप मोठा विरोधाभास वाटतो ना? खरं तर खूपच मोठा विरोधाभास वाटतो हा. आज आपण याच विरोधाभासाच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे आपण हे जरा उलगडून पाहणार आहोत की विपश्यना ही केवळ एक ध्यान पद्धती कशी राहिलेली नाही, तिने इगतपुरीपासून इराणपर्यंत भाषा आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून माणसाच्या आतल्या वेदनेला कसा स्पर्श केलाय याचा आज आपण अत्यंत बारकाईने शोध घेऊया. नक्कीच. आणि हा जो 2 वेगवेगळ्या जगांचा विरोधाभास किंवा त्यांची टक्कर वाटत आहे ना, तो खरं तर खूप वरवयाचा समज आहे. म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे, खूप वेगळी आणि रंजक आहे. हा खऱ्या अर्थाने मानवी दुःखावरील एका अत्यंत वैज्ञानिक उपायाचा प्रवास आहे. बऱ्याचदा असा एक सर्वसामान्य समज असतो की धर्म आणि ध्यान या 2 वेगवेगळ्या रुळांवर धावणाऱ्या गाड्या आहेत. हो, म्हणजे त्या एकत्र आल्या तर वैचारिक संघर्ष अटळ आहे असं मानलं जातं. अगदी बरोबर. पण इराणमधील या उदाहरणांवरून हा समज कसा पूर्णपणे खोटा ठरतो आणि हे 2 मार्ग एकमेकांना छेद न घेता मानवी कल्याणासाठी कसे एकत्र येतात हे या संपूर्ण विश्लेषणातून आपल्याला आज स्पष्ट दिसेल. आणि म्हणूनच या प्रवासाची सुरुवात कशी झाली हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरतं. इराणसारख्या मुस्लिम बहुल देशात एका वेगळ्याच ध्यान पद्धतीचा प्रवेश कसा झाला आणि त्याला कसा प्रतिसाद मिळाला याचा इतिहास खरंच खूप रंजक आहे. हो, त्यासाठी आपल्याला थोडा ऐतिहासिक संदर्भ पाहावा लागेल. इराणमध्ये विपश्यनेचा पहिला परिचय साधारण 1994 मध्ये झाला. 1994 म्हणजे बरीच वर्ष झाली. हो, तर त्यानंतर तिथल्या काही जिज्ञासूंनी थेट भारतात येऊन इगतपुरीच्या धम्मगिरीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आणि त्यांनी स्वतः हा अनुभव घेतल्यानंतर तो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी 1999 मध्ये इराणमध्ये पहिलं गैरकेंद्र म्हणजे ज्याला आपण नॉन सेंटर शिबिर म्हणतो ते आयोजित केलं. अच्छा, म्हणजे सुरुवातीला स्वतः अनुभव घेतला आणि मग तिथे सुरुवात केली. हो, आणि त्यानंतर या साधनेचा प्रसार तिथे इतक्या वेगाने वाढत गेला की 2003 सालापर्यंत एकट्या तेहरानमध्ये. एक मिनिट, एकट्या तेहरानमध्ये? हो, एकट्या तेहरानमध्ये 8-10 दिवसीय आणि 2-3 दिवसीय शिबिरे पार पडली. आणि विशेष म्हणजे या शिबिरांमध्ये 166 नवीन आणि 56 जुन्या साधकांनी सहभाग नोंदवला होता. अरे बापरे, हा तर खूप मोठा प्रतिसाद आहे. अगदी. ही आकडेवारी स्पष्ट करते की त्या प्रदेशात एका पूर्णपणे वेगळ्या भूमीवरून आलेल्या या पद्धतीविषयीचा विश्वास किती वेगाने वाढत होता. ठीक आहे, आपण हे जरा आणखी उलगडून पाहूया. मुळात विपश्यना म्हणजे नेमकं काय? म्हणजे बऱ्याचदा ध्यान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एखादा विशिष्ट मंत्र जपणं किंवा विशिष्ट मूर्तीची कल्पना करणं येतं, किंवा एखादं बाह्य कर्मकांड करणं. हो, पण विपश्यनेमध्ये यापैकी काहीच नाहीये. यात कोणताही मंत्र नाही, कसलीही कल्पना नाही किंवा बाह्य कर्मकांडही नाही. यामध्ये केवळ आपली नैसर्गिक श्वासोच्छवासाची प्रक्रिया आणि शरीरावरील संवेदना, जसे की उष्णता, थंडी किंवा मुंग्या येणं. हो, या सर्वांचं अत्यंत तटस्थपणे निरीक्षण करायचं असतं. म्हणजे मला वाटतं हे अगदी एखाद्या भांड्यात असलेल्या शुद्ध पाण्यासारखं आहे. पाण्यासारखं? ते कसं? म्हणजे बघा, पाणी मातीच्या भांड्यात असो, तांब्याच्या किंवा काचेच्या, पाण्याची तहान भागवण्याची क्षमता तीच राहते. म्हणजे माणसाची मूळ सांस्कृतिक ओळख किंवा त्याचा जन्मजात धर्म हे आपण भांडे मानूया, ते न बदलता त्याच्या आतील आध्यात्मिक आणि मानसिक तहान या शुद्ध पाण्याने भागवली जाते. क्या बात आहे, खूपच समर्पक उपमा दिलीयस. आणि हेच ते मुख्य कारण आहे ज्यामुळे इराणमधील मुस्लिम समुदायाने या प्रक्रियेला इतक्या सहजतेने स्वीकारलं. अरब न्यूजचे तत्कालीन धर्मसंपादक आणि मध्य पूर्वेतील अभ्यासक आदिल सलाही यांचे एक विश्लेषण या संदर्भात अत्यंत अचूक आहे. त्यांनी काय म्हटलंय?
त्यांच्या मते इस्लाममध्ये आंतरिक शांती मिळवणं हे अत्यंत अपेक्षित आणि महत्त्वाचं मानलं गेलंय आणि विपश्यना ही पूर्णतः संप्रदाय निरपेक्ष साधन आहे. यामध्ये कोणतंही नवीन बाह्य कर्मकांड किंवा नवीन पूजा पद्धती स्वीकारण्याची कोणतीही सक्ती नाही. हो, कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला तिची जुनी मान्यता सोडून काहीतरी नवीन स्वीकारण्याची सक्ती केली जाते तेव्हाच वैचारिक संघर्ष निर्माण होतो. अगदी बरोबर. पण विपश्यनेमध्ये असं काहीच घडत नाही. जो श्वास एक हिंदू व्यक्ती घेतो तोच श्वास एक मुस्लिम किंवा ख्रिश्चन व्यक्तीही घेते. त्यामुळे इस्लामला अपेक्षित असलेली आंतरिक शांती अशा कर्मकांड रहित मार्गाने मिळवण्यात कोणताही धार्मिक अडथळा येत नाही. तात्विक आणि धार्मिक पातळीवरील ही सहमती तर समजण्यासारखी आहे. पण मला वाटतं या साधनेचा प्रत्यक्ष जीवनावर आणि माणसाच्या शरीरावर काय परिणाम होतो हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. नक्कीच. आणि आपल्याकडच्या नोंदणीमध्ये काही अत्यंत उल्लेखनीय उदाहरणे आहेत. जसं की एका कट्टर विचारांचा मुस्लिम लेक्चररला यातून प्रचंड आंतरिक शांती मिळाली. एका निराश झालेल्या नोकरी सोडून बसलेल्या तरुणाला जगण्याचा नवीन उद्देश सापडला. आणि एका जीवशास्त्राच्या शिक्षकाला तर शरीरातील पेशी कशा कार्य करतात याचं थेट प्रायोगिक ज्ञानच ध्यान करताना मिळालं. हो, पण यातील सर्वात धक्कादायक उदाहरण आहे एका प्रोफेसरचं. त्यांच्या पाठीचा एक अत्यंत जुना आणि गंभीर आजार होता. प्रचंड दुखणं होतं आणि ध्यानादरम्यान त्यांच्या शरीरात एक प्रकारचा प्रकाश पसरल्यासारखा अनुभव आला आणि ते जुनं दुखणं कायमचं नाहीसं झालं. एक मिनिट, आता इथे माझी एक शंका आहे आणि मला खात्री आहे की हे ऐकणाऱ्या अनेकांना हा प्रश्न पडेल. पाठीचं जुनं दुखणं अचानक गायब होणं हा केवळ मानसिक समज किंवा ज्याला विज्ञानात आपण प्लिसिबो इफेक्ट म्हणतो तो तर नाही ना? हा प्रश्न येणं खूप स्वाभाविक आहे. हो ना, कारण फक्त एका जागी डोळे मिटून बसून राहण्याने एखादा गंभीर शारीरिक आजार कसा काय बरा होऊ शकतो? हा प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि यातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट हीच आहे की हा कोणीतरी चमत्कार नाही. यामागे आधुनिक विज्ञानातील सायकोसोमॅटिक म्हणजेच मनोकायिक आजारांचा सिद्धांत दडलेला आहे. सायकोसोमॅटिक आजार म्हणजे नक्की काय होतं यात? मन आणि शरीर या दोन वेगळ्या गोष्टी नसून त्या एकमेकांशी अत्यंत घट्ट जोडलेल्या आहेत. हे आता वैद्यकीय शास्त्रानेही मान्य केलंय. जेव्हा माणूस एखादा राग, अत्यंत तीव्र भीती किंवा दुःख मनात दाबून ठेवतो ना, तेव्हा त्या मानसिक तणावाचं रूपांतर थेट शरीरातील रासायनिक बदलांमध्ये होतं. म्हणजे ते तणाव शरीरात साठून राहतात? हो, मेंदूतील अमिगडाला सक्रिय होतो. शरीरात ताण निर्माण करणारी संप्रेरके सरवतात आणि त्यामुळे स्नायूंमध्ये एक प्रकारचा ताठरपणा येतो. हे वर्षानुवर्ष साचून राहिल्यास शरीरात गाठी किंवा गंभीर वेदना निर्माण होतात. अच्छा, म्हणजे त्या प्रोफेसरच्या पाठीचं दुखणं हे केवळ हाडांचं किंवा स्नायूंचं दुखणं नव्हतं, तर ती त्यांच्या मनात खोलवर दबलेली एखादी जुनी मानसिक गुंतागुंत होती जिने शारीरिक वेदनेचं रूप घेतलं होतं. समता म्हणजे कोणतीही प्रतिक्रिया न देता तटस्थ राहून पाहणं. जेव्हा त्या प्रोफेसरने आपल्या पाठीच्या वेदनेकडे कोणतीही चिडचिड न करता, रडारड न करता केवळ एक प्रेक्षक म्हणून पाहिलं, तेव्हा त्या वेदनेला मिळणारी मानसिक ऊर्जा खंडित झाली. अरे वा, म्हणजे आपण वेदनेवर चिडतो तेव्हा आपण नकळतपणे त्या वेदनेला आणखी खतपाणी घालत असतो आणि समतेमुळे ते खतपाणी मिळणं बंद होतं. अगदी बरोबर. आपण वेदनेवर प्रतिक्रिया देणं थांबवतो तेव्हा मेंदू नवीन तणाव निर्माण करणं थांबवतो. प्रतिक्रिया न दिल्यामुळे तो मनोकायिक आजार मुळातून विरघळायला लागतो आणि जेव्हा तो आजार, ती वेदना नष्ट झाली तेव्हा त्यांना अनित्यता म्हणजेच इम्परमनन्स याचं थेट प्रायोगिक ज्ञान मिळालं. अनित्यता म्हणजे जगात सर्व काही सतत बदलत आहे, काहीही कायम टिकणार नाही, हाच तो सिद्धांत ना? हो, हे तत्वज्ञान केवळ पुस्तकात वाचणं वेगळं आणि प्रत्यक्ष शरीरावर उठणारी भयंकर वेदना कशी निर्माण होते आणि प्रतिक्रिया न दिल्यास कशी नष्ट होते हे स्वतः अनुभवणं खूप वेगळं. तो त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने एक आहा मुमेंट होता. हे खरंच कमाल आहे. आपण हे पाहिलं की शरीरात अडकलेली जुनी वेदना समतेमुळे विरघळते, पण मला वाटतं माणसाचा सर्वात मोठा अडथळा त्याचं शरीर नसून त्याचा अहंकार असू शकतो. अहंकार कसा काय? म्हणजे एखादा साधा माणूस मोकळ्या मनाने हे कदाचित लवकर स्वीकारू शकतो, पण ज्याच्याकडे आधीच आध्यात्मिक ज्ञानाचा मोठा साठा आहे त्याच्या बाबतीत ही प्रक्रिया कशी काम करेल? ज्याला वाटतं की मला हे सगळं आधीच माहिती आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा मांडलास. इथे मला तेहरानच्या डॉक्टर अब्बास रुपखश यांचं उदाहरण खूप रंजक वाटतं. ते तब्बल 15 वर्ष योग शिक्षक होते.
त्यांनी या विषयावर पुस्तके लिहिली होती आणि ते मंत्र, सुफी दरवेश नृत्य अशा अनेक गोष्टींत पारंगत होते. म्हणजे ज्ञानाचा खूप मोठा साठा होता त्यांच्याकडे. हो, आणि त्यांनी या 10 दिवसांच्या शिबिराला सुरुवातीला खूप साधारण मानलं. त्यांच्यात एक प्रकारचा बौद्धिक अहंकार होता की यात नवीन काय आहे, श्वासावरच तर लक्ष केंद्रित करायचं आहे, मला हे सगळं आधीच माहीत आहे. म्हणजे ते पूर्वज्ञानाच्या अडथळ्यात अडकले होते. हो, म्हणजे हे एखाद्या अत्यंत कुशल नाविकासारखं आहे ज्याने जगातील सर्व समुद्र पाहिले आहेत, ज्याला सर्व नकाशे पाठ आहेत, आणि अचानक तो अशा एका भयानक वादळात सापडतो जिथे त्याचे सर्व जुने नकाशे आणि होकायंत्र काम करणं बंद करतात. शेवटी त्याला त्या प्रचंड लहरींसमोर स्वतःला सोडून द्यावंच लागतं. क्या बात है. आणि शिबिराच्या 4थ्या दिवशी या नाविकाची बोट नेमकी अशाच एका भयंकर वादळात अडकली. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे खूप पूर्वज्ञान असतं तेव्हा तो नवीन अनुभव थेट घेण्याऐवजी त्याची तुलना सतत जुन्या ज्ञानाशी करू लागतो. हा पूर्वज्ञानाचा अडथळा सत्याचा थेट अनुभव घेण्यापासून रोखतो. आणि डॉक्टर अब्बास यांच्या बाबतीत 4थ्या दिवशी काय झालं? शरीरात स्फोटक आणि अत्यंत तीव्र संवेदना निर्माण झाल्या. त्यांना इतकी अस्वस्थता आली की ते ध्यान कक्षाच्या बाहेर गेले आणि सलग 15 मिनिटे सतत रडत राहिले. 15 मिनिटं सलग रडणं हे ऐकायला खूप विदारक वाटतं. पण हे रडणं म्हणजे त्यांना काही दुःख झालं होतं किंवा ते खचले होते म्हणून नव्हे, बरोबर? नाही, हे दुःखाचे अश्रू अजिबात नव्हते. मानसशास्त्रात याला कॅथार्सिस म्हणजेच शुद्धीकरणाची प्रक्रिया म्हणतात. त्यांचा 15 वर्षांपासून साचलेला बौद्धिक अहंकार आणि पूर्वग्रहांचं जाड आवरण आता तुटत होतं. ते वादळ विनाशकारी नव्हतं, तर त्यांना आतून स्वच्छ करणारं होतं. अच्छा, म्हणजे ज्या ज्ञानाचा त्यांना अहंकार होता ते ज्ञान केवळ शाब्दिक होतं, पण 4थ्या दिवशी त्यांना जो अनुभव आला तो शब्दांच्या पलीकडचा होता. अगदी बरोबर. जेव्हा त्यांचा हा अहंकार तुटला त्यानंतर त्यांच्यात एक कमालीची नम्रता आली, आणि याच नम्रतेतून त्यांनी इराणमधून एकदा 30 आणि नंतर 60हून अधिक विद्यार्थ्यांना स्वतःसोबत भारतात आणलं. 60हून अधिक विद्यार्थी? हो, आणि त्यांनी इराणमध्ये विपश्यनीचं कायमस्वरूपी केंद्र स्थापन करण्याचा विचार अत्यंत ठामपणे मांडला. हाच मुद्दा आपल्याला एका अत्यंत गंभीर आणि व्यावहारिक प्रश्नाकडे घेऊन जातो. आपण आत्तापर्यंत शारीरिक आजार आणि मानसिक अहंकाराबद्दल बोललो, पण जेव्हा एखाद्या गोष्टीची शरीराला रसायनासारखी सवय लागलेली असते तेव्हा काय होतं? म्हणजे तू व्यसनाबद्दल बोलतोयस? हो, समाजातली एक अत्यंत भीषण समस्या म्हणजे व्यसनाधीनता. आपल्याकडच्या माहितीत तेहरानचे डॉक्टर मोहम्मद इयाजी यांची नोंद खूप धक्कादायक आहे. ते तब्बल 20 वर्ष अफूच्या गंभीर व्यसनात अडकले होते. 20 वर्ष. बापरे, 20 वर्ष एखाद्या रसायनावर अवलंबून राहणं खूपच भयंकर आहे. विचार करा, मानवी शरीराची आणि मेंदवीची काय अवस्था होत असेल. त्यांनी 10 वेळा हे व्यसन सोडण्याचे विविध प्रयत्न केले. रिहॅबमध्ये गेले, वैद्यकीय उपचार घेतले, पण ते सर्व प्रयत्न अपयशी ठरले. पण गंमत बघा, 1995 मध्ये त्यांनी एक 10 दिवसांचं विपश्यना शिबिर केलं आणि त्यानंतर त्यांची ती सवय कायमची सुटली. हे खरंच आश्चर्यकारक आहे. आता इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की 20 वर्षांचं रासायनिक अवलंबित्व फक्त 10 दिवसात कसं संपू शकतं? मला वाटतं व्यसन ही एखाद्या खाजेसारखी असते. खाजेसारखे? हो, म्हणजेच खाज आली की माणूस खाजवतो, म्हणजेच नशा करतो. इतर उपचार पद्धतींमध्ये हातांना बांधून ठेवलं जातं जेणेकरून खाजवता येऊ नये. या बाह्य बंधनामुळे प्रचंड मानसिक तणाव निर्माण होतो, पण आतली खास तर तशीच असते ना? अगदी तंतोतंत. ही खाज आणि खाजवण्याची प्रक्रिया व्यसनाच्या मानसशास्त्राला आणि न्यूरोबायोलॉजीला अगदी अचूकपणे स्पष्ट करते. इतर पद्धती या फक्त बाह्य लक्षणांवर काम करतात, म्हणजेच दारू किंवा अफू शरीरात जाण्यापासून बळजबरीने थांबवणं. पण विपश्यना नेमकं काय करते हे समजून घेण्यासाठी आपल्याला मेंदूचं कार्य समजून घ्यावं लागेल. म्हणजे त्यात काही न्यूरोलॉजिकल बदल होतात का? हो, जेव्हा एखादी व्यक्ती व्यसन करते तेव्हा मेंदूत डोपामाइनची लाट येते. व्यसनाची तल्लफ, मग कृती आणि मग बक्षीस असा एक मार्ग तयार होतो. जसा जंगलात वारंवार चालल्याने रस्ता तयार होतो तसा. बरोबर. याला आपण न्यूरोलॉजिकल सर्किट म्हणू शकतो. जेव्हा व्यसनात अडकलेल्या व्यक्तीच्या शरीरात व्यसनाची अत्यंत तीव्र इच्छा म्हणजेच ती खाज निर्माण होते, तेव्हा विपश्यनेचा साधक ती शांत करण्यासाठी कोणतीही प्रतिक्रिया न देता, म्हणजे न खाजवता, फक्त त्या संवेदनेकडे एक तटस्थ प्रेक्षक म्हणून पाहत राहतो. अच्छा, म्हणजे तो फक्त पाहतो की काय होतंय आत.
हो, तो पाहतो की ही इच्छा शरीरावर एका उष्णतेच्या किंवा स्पंदनाच्या रूपात निर्माण होत आहे आणि जर आपण प्रतिक्रिया दिली नाही तर ती काही वेळाने स्वतःहून नष्ट होते. म्हणजे मेंदूला जी सवय असते की संवेदना आली की लगेच प्रतिक्रिया द्यायची आणि नशा करायची, ती साखळीच इथे तोडली जाते. होय, विपश्यना तो रस्ता बळजबरीने बंद करत नाही, तर मेंदूला त्या रस्त्यावरून जाण्यापासून थांबण्याची नवीन सवय लावते. जेव्हा साधक सलग 10 दिवस संवेदना निर्माण झाल्यावरही कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, तेव्हा त्या संवेदना आणि प्रतिक्रिया यांच्यातील जो 20 वर्षांचा जुना पूल असतो तो कमकुवत होऊ लागतो आणि शेवटी कायमचा तुटतो. हे अद्भुत आहे. हा केवळ संयम किंवा बळजबरीने मिळवलेला विजय नाही आहे. ही मानवी मनाची प्रोग्रामिंग मुळापासून बदलण्याची, मेंदूची पुनर्रचना करण्याची अत्यंत सूक्ष्म प्रक्रिया आहे. म्हणूनच डॉक्टर इयाजी यांचं 20 वर्षांचं व्यसन कायमचं नष्ट झालं. कारण व्यसनाचं मूळ जे मनाच्या आणि मेंदूच्या पातळीवर होतं तेच उखडून फेकलं गेलं. हे खरोखरच अवाक करणारं आहे. या सर्व वैयक्तिक उदाहरणांवरून, मग तो पाठीचा आजार असलेला प्रोफेसर असो, 15 वर्षांचा अहंकार गळून पडलेला डॉक्टर असो किंवा चक्क 20 वर्षांच्या अफूच्या व्यसनातून मुक्त झालेला व्यक्ती असो, एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते की यामागे एक मोठं आणि अत्यंत व्यापक तत्वज्ञान आहे. अगदी बरोबर. तेहरानचे मोहम्मद रजा यांनी यातून जो निष्कर्ष काढला आहे तो मानवी मनाच्या सार्वत्रिकतेवर आणि विश्वधर्मावर प्रकाश टाकतो. त्यांनी धर्माची एक अत्यंत सोपी आणि सार्वभौमिक व्याख्या सांगितली आहे, जी फक्त 3 स्तंभांवर उभी आहे. कोणते आहेत ते 3 स्तंभ? ते स्तंभ आहेत शील म्हणजे नैतिकता, ज्यामध्ये इतरांना कोणतंही नुकसान न पोचवणं येतं. दुसरं आहे समाधी म्हणजे मनावर नियंत्रण मिळवणं. आणि तिसरं आहे प्रज्ञा म्हणजे मनाची पूर्णतः शुद्धीकरण. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे स्पष्ट होतं की हे 3ही स्तंभ कोणत्याही एका विशिष्ट संप्रदायाची, धर्माची किंवा देशाची मक्तेदारी असूच शकत नाहीत. नैतिकता, मनावर नियंत्रण आणि मनाची शुद्धी या गोष्टी संपूर्ण मानवजातीसाठी आहेत. बरोबर. मानवी मनाची रचना जगभरात सगळीकडे अगदी सारखीच आहे. एखादा माणूस इराणमध्ये राहत असो व भारतात, त्याचा देश किंवा धर्म कोणताही असला तरी त्याच्या मनातील लोभ, राग, द्वेष, मत्सर आणि भीती सर्वांमध्ये अगदी सारखीच असते. आणि जेव्हा आजाराचं मूळ सारखंच आहे तर त्यावरचा उपायही सारखाच असणार. हो ना. म्हणूनच इगतपुरीच्या धम्मगिरीतून निघालेला हा पूर्णपणे वैज्ञानिक आणि मानवी मनाचा वेध घेणारा संदेश कोणत्याही भौगोलिक किंवा सांस्कृतिक सीमांमध्ये न अडकता इराणमधील मुस्लिम समुदायानेही तितक्याच सहजतेने स्वीकारला. कारण शेवटी हा उपचार माणसाच्या आतल्या वेदनेवर आहे, त्याच्या बाह्य ओळखीवर नाही. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? या संपूर्ण चर्चेवरून हेच सिद्ध होतं की खरी शांती ही कोणत्याही बाह्य कर्मकांडात, प्रतीकांमध्ये किंवा मोठ्या दाव्यांमध्ये नसून ती माणसाच्या आतून सुरू होते. नक्कीच. जेव्हा एखादा कट्टरपंथी विचारवंत, दिशाहीन आणि निराश झालेला तरुण आणि 20 वर्षांपासून व्यसनाच्या दलदलीत रुतलेला व्यक्ती एकाच तंत्राचा वापर करून स्वतःच्या आयुष्यात इतका मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकतात, तेव्हा धर्म आणि ध्यान यांच्यात कोणताही संघर्ष उरत नाही. उलट ते दोन्ही मानवी कल्याणासाठी कसे पूरक ठरतात हेच यातून दिसून येतं. हो, आणि हाच या सगळ्याचा गाभा आहे. शेवटी जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण सर्वांनी नक्की विचार करूया. जर 20 वर्षांचं शरीराला आणि मेंदूला खेळलेलं अत्यंत गंभीर व्यसन किंवा माणसाच्या आत अनेक वर्षांपासून खोलवर रुजलेला प्रचंड बौद्धिक अहंकार केवळ व्यक्तीच्या स्वतःच्या अंतर्गत चेतनेच्या शुद्धीकरणाने, एका शांत निरीक्षणाने मुळासकट नष्ट होऊ शकतो, तर मग आपले सर्वात गुंतागुंतीचे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय विवाद सोडवण्यासाठी आपण नेहमी केवळ राजकीय तह, कागदी करार किंवा बाह्य वाटाघाटींवरच का अवलंबून राहतो? अगदी तोच माझा मुद्दा होता. कदाचित खऱ्या जागतिक शांततेचा रस्ता आणि मानवी संघर्षाचा अंत हा बंद दाराड होणाऱ्या कागदावरील करारांमधून नाही, तर प्रत्येक माणसाच्या स्वतःच्या मनातील गोंधळ साफ करण्यातून जात असेल. कारण समाज आणि जग हे शेवटी माणसांनीच बनलंय. जोपर्यंत माणसाच्या आत युद्ध सुरू आहे तोपर्यंत जगात शांती कशी नांदेल यावर नक्की विचार करूया.